मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झाले निवडणुकीत कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही। पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। लोक एकत्र आले, निवडणुका लढले असतील। ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का, तिथे बराच काळापासून शरदराव यांची निवड हे आहे आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे, मला माहिती नाही। त्याच्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे। या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाहीत। या निवडणुका ज्या असतात या पक्षीय बलावर, ठीक आहे, काही लोकांनी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ते केलं असेल, पण मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळालंय किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही। शशांक राव यांचं पॅनल जिंकलं असं मला कोणतरी मेसेज करतो। त्यांचं बहुमत तिथे आहे पहिल्यापासून, हे प्रत्येक ठिकाणी होत आहे। तुमची जी यंत्रणा आहे ही अपघात झाल्यावर तिथे जाते। अपघात टाळण्यासाठी तुम्ही काय करताय? मुंबईसारख्या महानगरपालिकेला गेल्या 3 वर्षापासून कोणाचंही नेतृत्व नाही लोकप्रतिनिधींचं।